रोहा अष्टमी नगर परिषदेने केलेल्या भरमसाठ पाणीपट्टी वाढीविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून शहरप्रमुख राजेश काफरे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। या आंदोलनाला स्थानिक नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असून वाढीव पाणीपट्टी तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे की पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर करण्यात आलेला निधी नदी संवर्धन प्रकल्पाकडे वळवण्यात आला। त्यामुळे निर्माण झालेला आर्थिक तुटवडा भरून काढण्यासाठी नागरिकांवर अन्यायकारक पद्धतीने वाढीव पाणीपट्टी लादण्यात आली आहे। आधीच महागाईच्या संकटाला सामोरे जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांवर हा अतिरिक्त आर्थिक बोजा टाकण्यात आल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या आंदोलनाची दखल घेत शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय मानाजी कदम यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी उपोषणकर्त्यांची भूमिका जाणून घेत प्रशासनाने नागरिकांच्या भावनांचा आदर करून तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी केली। यावेळी जिल्हाप्रमुख नंदू शिर्के, रोहा तालुका संपर्क प्रमुख शैलेश फुलारे, विधानसभा सल्लागार रमेश विचारे, उपतालुका प्रमुख सचिन फुलारे, युवासेना जिल्हा चिटणीस यतीन धुमार, युवासेना शहर अधिकारी ओंकार गुरव, शिवसेना उपशहर प्रमुख प्रीतम देशमुख, युवासेना तालुका सचिव भारत वाकचौरे तसेच मनोज लांजेकर, विशाल साळवी आणि तान्हाजी पवार उपस्थित होते। पाणीपट्टी वाढीचा निर्णय मागे घेऊन नागरिकांना दिलासा मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे। आता नगर परिषद प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते याकडे रोहा शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रोहा शहर प्रमुख राजेश प्रभाकर खापरे यांनी आज रोहाकरांसाठी आमरण उपोषण बसलेले आहेत। आज रोहा शहरामध्ये जी काय पाणीपट्टी लावली गेली आहे ती संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त ही रोहा नगरपालिका जी आहे नगर परिषद ही क कॅटेगरीमध्ये येते आणि क कॅटेगरीमध्ये येऊन देखील 2,800 रुपये हे त्यांनी दर लावलेले आहेत। हे संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये कुठे नाही। वारंवार नगर परिषदेबरोबर पत्रव्यवहार करून देखील नगर परिषदेने कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही आणि मग रोहेकरांसाठी आमचे शहर प्रमुख काफरे यांनी या ठिकाणी आज सकाळी 11 वाजल्यापासून या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि आंदोलन करत असताना त्यांना भेटण्यासाठी जिल्हा प्रमुख नंदू शिर्के, मी स्वतः व सर्व आमचे पदाधिकारी या ठिकाणी रात्री 1:30 वाजता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। इथे आल्यानंतर थोडीशी माहिती घेतलेली आहे की नगर परिषदेचा जो काय काळा बाजार आहे या ठिकाणी सर्वसामान्यांकडून कर घेतात आणि त्या कराचा दुरुपयोग कसा केला जातो हे देखील या ठिकाणी आम्ही आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो की पाणी पुरवठा नोकर पगार 45 लाख रुपये त्यांनी लिहून दिलेला आहे। त्याचबरोबर पाणी पुरवठा ठेकेदारी पद्धतीने चालवणे 78 लाख रुपये दिलेला आहे। पाणी पुरवठा ठेकेदारी पद्धतीने देखभाल दुरुस्ती 20 लाख रुपये दिलेले आहे आणि रोहा फिल्टर प्लांट क्लोरिनेशन देखभाल व दुरुस्ती याच्यासाठी 5 लाख रुपये म्हणजे हे जे काही त्यांनी खर्च याच्यामध्ये दिलेला आहे हे जे आकडे आहेत या आकड्यावरून स्पष्ट असं निदर्शनास येते की ह्या नगर परिषदेमध्ये पैशाची अफरातफर केली जाते। हा सर्वसामान्यांचा कराचा पैसा हा कशा प्रकारे नगर परिषद खर्च करते यासाठी आज या ठिकाणी आंदोलनाला आम्ही आमरण उपोषण बसलेलो आहोत। नक्कीच हा विषय उद्या आम्ही विधान
भवनापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि हे सर्व रोहेकरांना या आंदोलनामध्ये सहभागी होण्याकरिता मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की हा ज्वलंत विषय आहे. निवडणुका ज्या वेळेला होतात त्या निवडणुकांमध्ये पैशाची उधळपट्टी होते आणि मग निवडणुका संपल्यानंतर ती झालेली उधळपट्टी कुठेतरी अशा पद्धतीने जमा केली जाते हे या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. पुन्हा एकदा रोहेकरांना विनंती करतो की ह्या चांगल्या विषयामध्ये आपण देखील सहभागी व्हा. आमचे शहर प्रमुख राजेश काफरे हे सर्व सामान्य रोहेकरांसाठी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत. या आमरण उपोषणामध्ये आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहा असं या ठिकाणी विनंती करतो. राजनीती भ्रष्टाचार वृत्तवाहिनीसाठी ब्युरो रिपोर्ट, रायगड.